नमस्कार प्रेक्षकांनो, आजचा भाग खूपच जबरदस्त असा आहे. फायनली प्रियाचा नालायकपणा हा सगळ्यांच्या समोर येणार आहे आणि प्रिया ही कशी खोटारडी आहे हे सगळ्यांच्या समोर आल्यानंतर रविराज प्रियाच्या कानाखाली वाजवणार आहे. असं काय घडतं की रविराजला प्रियाच्या कानाखाली मारावी लागते, तर ते आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर प्रिया झोपेतून उठून आलेली असते, आंघोळ केलेली नसते, सगळेजण तिला उठवायला गेलेले असतात पण ती काही उठलेली नसते. तर पूर्णाजीने सायलीला तो मान दिलेला असतो, रविराजची मुलगी, आणि सायलीला रविराज प्रतिमाबरोबर पूजा करायला सांगितलेली असते, आरती करायला सांगितलेली असते. प्रिया तिथे येते आणि सायलीच्या हातातून आरतीचं तबक हिसकावून घेते आणि म्हणते की हे माझे आई बाबा आहेत, मी त्यांच्याबरोबर पूजा करणार आहे, दे इकडं ते. सायली म्हणते अगं एवढी आरती तरी होऊ दे. पण सायली आणि प्रियाच्या या गोंधळामध्ये ते आरतीचं ताट प्रतिमाच्या चेहऱ्यावर आहे आणि प्रतिमाला त्या गोष्टीचा त्रास होत आहे. ही गोष्ट मात्र प्रियाच्या आणि सायलीच्या या दोघींच्याही लक्षात येत नाही आणि त्यामुळं प्रतिमाला त्रास होत असतो, तिच्या चेहऱ्याला जाळ लागत असतो, तिला त्या ज्वाला आहेत त्याचा त्रास होत असतो. आणि मग रविराज तिथे जातो, तो प्रतिमाला खेचून बाजूला घेतो आणि प्रियाच्या खानदिशी कानाखाली वाजवतो. म्हणजेच आता प्रतिमाला आठवू लागलेला आहे की असाच जाळ, अशा ज्वाला तिला याआधीही त्रास देत होत्या आणि त्याचबरोबर आता पुन्हा ती गोष्ट घडत आहे, याचा त्रास खूपच जास्त होत आहे. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा रविराजला खूप मोठा धक्का बसलेला असतो. हे सगळं प्रिया मुद्दामहून करत आहे, हे सगळं प्रिया जाणून बुजून करत आहे. आणि आज रविराजने प्रियाच्या खानदिशी कानाखाली वाजवलेली असते आणि तिला तिची लायकी दाखवून दिलेली असते की तिची लायकी काय आहे, ती कोणत्या थराला जाऊ शकते, ही लायकी तिला दाखवून दिली. त्याचबरोबर आरती करताना आता सायलीला इकडे भूतकाळ आठवू लागलेला आहे. सायलीला जाणवत आहे की नक्की काय चाललेलं आहे आणि आपण याआधीही ही पूजा करण्यासाठी आलेलो होतो आणि ही पूजा करताना तिला ज्या घालवलेल्या आठवणी आहेत, तिच्या आठवणी आहेत, ते सगळं आठवत आहे. तर इकडे सायली आता बाप्पाचं आगमन झालेलं आहे. अर्जुन, रविराज, प्रताप हे बाप्पाला घेऊन आलेले असतात, म्हणून सायली ही बाप्पाच्या आगमनासाठी आता तिथे जाते, बाप्पाचं स्वागत करते. हातामध्ये औक्षणाचं ताट असतं आणि ते औक्षणाचं ताट घेऊन सायली बाप्पाचं औक्षण करते आणि बाप्पाला घरामध्ये घेते. म्हणजे आता सुभेदारांच्या घरी बाप्पाचं आगमन झालेलं आहे, बाप्पा विराजमान झालेले आहेत आणि सायली आणि अर्जुन दोघंही खूप खुश झालेले आहेत. फायनली त्यांना जी गोष्ट हवी होती ती गोष्ट आज घरात घडत आहे. सायलीलाही खूप आनंद होत आहे, सायलीला खूप छान वाटत आहे. फायनली तिला सुभेदारांच्या घरी सुनेचा मान पूर्णाजीनं दिल्यापासून सायलीला खूप छान वाटत असतं. सायली ह्या सगळ्या गोष्टी खूप आनंदाने करत असते. तर इकडे रविराज म्हणतात की काय झालं, अजून तन्वी उठलेलीच नाही का, मग आता पूजा करायची आहे पूर्णाई. त्यावेळेस पूर्णाई म्हणते की हो हो रविराज, पूजा तर करायची आहे पण तन्वी अजून उठलेली नाही, काय करायचं, असं रविराजला पूर्णाची म्हणत असते. तेव्हा रविराज म्हणतो की मी बघून आलो एकदा. तेव्हा अस्मिता सांगते की मी 2 वेळा जाऊन आले पण ती उठतच नाही आहे, ती तशीच झोपलेली आहे, असं अस्मिता पण रविराजला सांगते. तेव्हा रविराजला खूप मोठा धक्का बसतो. रविराज म्हणतो मी पाहून येतो, असं म्हणत आता रविराज स्वतः तिला घेण्यासाठी, बोलवण्यासाठी, झोपेतून उठवण्यासाठी तिच्या रूममध्ये जातो. तर तिथे ती घोरत पडलेली असते. रविराज म्हणतो की नक्की काय झालं हिला आज, असं म्हणत रविराज तिथे जाऊन प्रियाला उठवण्याचा प्रयत्न करत असतो. तिच्या चेहऱ्यावर थोडंसं पाणी टाकतो, त्याला असं वाटतं की आपण तोंडावर पाणी मारलं तर ही जागी होईल, पण ती काही जागं व्हायचं नावच घेत नाही, ती तशीच झोपीत असते. सगळेजण इकडे काळजी करत असतात. अर्जुन त्याचबरोबर घरातील सर्वजण यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो. त्यांना कळतच नसतं की आता करायचं काय, कारण काहीही झालं तरी प्रिया ही आहे जी काय तिनं चूक केलेली आहे ते तिला निस्तरावी तर लागणारच आहे. रविराज शेवटी नाईलाज जातो आणि तिला उठवण्याचा प्रयत्न करत असतो पण ती काही उठत नसते. तर इकडे सायली, पूर्णाजी सर्वजण तिथं असतात. गुरुजी म्हणतात की पूजेची वेळ, मुहूर्त टळत चाललेला आहे, लवकरात लवकर ह्या गोष्टी आपल्याला व्हायला पाहिजेत, असं गुरुजी सांगितलं असतात. गुरुजी म्हणतात की तुमची मानस कन्या, त्याचबरोबर त्यांची मुलगी आणि जावई हे पूजा करणार आहेत ना आज, तर प्लीज त्यांना बोलवा लवकरात लवकर, असं गुरुजींनी सांगितलेलं असतं.
आणि आता गुरुजींनी सांगितलेलं आहे. रविराज जाऊन येतो आणि खाली आल्यानंतर पूर्णाईला सांगतो की ती उठत नाही आहे. नक्की करायचं काय आता पूर्णाई? तुम्ही जे सांगाल ते. आता पूजा आपण काय करूया माहिती आहे का? कल्पना प्रतापला किंवा सायली अर्जुनला पूजा करायला सांगूया. तेव्हा पूर्णाजी म्हणते की नाही, काहीही झालं तरी हा मुहूर्त टळणार नाही. इकडे सायलीला प्रतिमाने पूर्णाजीने सांगितलेलं असतं की तू प्रतिमाला घेऊन ये. पण प्रतिमा स्वतः चालत आलेली असते, सुंदर अशी तयार झालेली असते आणि त्याचबरोबर तिने आज चेहऱ्यावरती पदरही घेतलेला नसतो, तिनं झाकलेलाही नसतो चेहरा आणि तशीच आलेली असते. तेव्हा पूर्णाजीला सायली सांगते की बघितलं का पूर्णाजी, तुम्ही आज प्रतिमा त्या स्वतःहून आलेल्या आहेत आणि आज त्यांनी त्यांचा चेहरा झाकूनही घेतलेला नाही आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद बघितला का किती दिसतोय. हे सगळं सायली पूर्णाजीला सांगत असते. इकडे रविराजने प्रियाला पूर्णपणे उठवण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण प्रिया काही उठायचं नावच घेत नसते. रविराजला धक्का बसलेला असतो की ह्या पोरीचं करायचं काय, ही उठायचं नावच घेत नाहीये, नक्की करू काय मी हिचं, हा प्रश्न रविराजला पडलेला असतो. तिला रविराज उठवण्याचा प्रयत्न करत आहे पण ती उठतच नाही. प्रतापही म्हणतो की आता करायचं काय. तेव्हा प्रतापने जाताना सांगितलेलं असतं की रविराज, तिला जास्त रागवू नकोस हा, कारण तिला समजून सांग, सणाचा दिवस आहे, घरात उगीच किटकिट नको, असं रविराजला प्रतापने सांगितलेलं असतं. पण रविराज पुन्हा खाली येतो आणि सांगू लागतो की नाही, ती उठतच नाही आहे, करायचं काय. तेव्हा पूर्णाजी म्हणते की तिला ना माणसांची कदर नाहीच, पण आज देवाची पण कदर नाही हे तिनं दाखवून दिलेलं आहे. आता काही करायचं नाही आहे, बाप्पाची पूजा होणार, तिच्यासाठी कोणी थांबणार नाही. बाप्पाची पूजन होणार आहे, प्रतिष्ठापना होणार आहे, सगळं होणार आहे. गुरुजी म्हणतात मग तुमची मुलगी त्यांच्या अपत्याशिवाय पूजा करणार. त्यावेळेस पूर्णाजी म्हणते की नाही. पूर्णाजी सायलीकडे जाते आणि सायलीला म्हणते की सायली, रविराज आणि प्रतिमाबरोबर तू पूजेला बसशील का. तेव्हा सायलीला धक्का बसतो. सायली म्हणते की हो पूर्णाजी. आणि मग इकडे रविराजला आणि प्रतिमाला पूर्णाजी विचारते, सायली तुमच्यासोबत पूजेला बसली तर काही हरकत नाही आहे ना, कारण असंही सायली तुला प्रतिमाने मुलगीच मानलेला आहे, सख्खी मुलगीही करणार नाही, एवढं सगळं तू तिच्यासाठी करत आहे. त्यामुळं मला नाही वाटत की प्रतिमा तुला नाकारेल. त्यामुळं तू त्यांची मानसकन्याच आहे, तुला ते मुलगीच मानतात. त्यामुळं मला असं वाटतंय की त्यांच्याबरोबर तू पूजेला बसावं. सायलीही या गोष्टीसाठी तयार होते. अर्जुनला तर खूप आनंद आलेला असतो. सायलीला आज तिचा हक्क मिळत असतो. सायलीला तिचा हक्क आज सुभेदारांच्या घरामध्ये पूर्णाजी मिळवून देत असते. सायलीच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहत असते आणि त्याचबरोबर घरात सगळ्यांनाही तेच सांगत असते. आता सायलीला खूप आनंद झालेला आहे. सायली खुश झालेली आहे. सायलीला खूप छान वाटत आहे, कारण फायनली सायलीला तिचा अधिकार परत मिळालेला असतो. तर इकडे प्रतिमा आलेली असते. सायली प्रतिमाकडे जाते, प्रतिमाच्या खांद्यावर हात ठेवते आणि तिला घेऊन आता बाप्पाच्या पूजेसाठी रविराज, प्रतिमा, सायली सर्वजण तयार झालेले असतात आणि बाप्पाच्या पूजेसाठी येऊ लागतात. इकडे पूर्णाजी मात्र खूप खुश झालेली असते. प्रतिमाच्या चेहऱ्यावरचा आनंद सर्वांनाच पाहत असतात. खूप खुश असते प्रतिमा. आज इतक्या दिवसानंतर सगळेजण प्रतिमाला खुश पाहत आहेत. आता जोडीने रविराज, प्रतिमा, सायली हे तिघंही बाप्पाचं दर्शन घेतात आणि बाप्पाची पूजा सुरू होते. गुरुजी सांगत आहेत त्याप्रमाणे रविराज पूजा करत असतात. तर आता नवरा बायको पूजा करताना नवरा पूजा करत असतो तेव्हा बायकोने त्याच्या हाताला हात लावून मम म्हणायचं असतं. तर त्या पद्धतीनेच रविराज जेव्हा अक्षता वाहू लागतात तेव्हा स्वतःहून प्रतिमा रविराजच्या हाताला हात लावते. तेव्हा मात्र रविराजला खूप छान वाटतं. त्याचबरोबर पूर्णाजीलाही खूप आनंद झालेला असतो. इकडे नागराजच्या मात्र शिट्ट्या वाजलेल्या असतात. नागराज म्हणत असतो की ह्या प्रियानं काय घोळ घालून ठेवलेला आहे, ही उठलीच नाही आहे आणि आता खरी तन्वी ही दादा आणि वहिनीबरोबर पूजा करत आहे, म्हणजे तिला तो मान मिळालेला आहे आणि ही निवांत घोरत बसलेली आहे. आणि आधी खूप हुशार का मारत होती ना, माझा प्लॅन असा आहे, माझा प्लॅन तसा आहे, मग झालं का हिच्या प्लॅनचं, अजून काय एवढा वेळ लागतोय तिला, असं नागराज म्हणत असतो. आणि नागराज आता प्रियाला बोलवण्यासाठी तिच्या रूममध्ये जातो. इकडे आता हार घालण्यासाठी रविराजने हार हातात घेतलेला असतो. तर प्रतिमा स्वतःच्या हाताने त्याला टच करते, म्हणजेच रविराजच्या हाताला हात लावते आणि मम म्हणत आता तो हार पुन्हा गणपती बाप्पाच्या गळ्यात घातला जातो. तर पूर्णाजीला खूप आनंद झालेला असतो. तर प्रताप पूर्णाजीला म्हणत असतो की खरंच आज कितीतरी दिवसानंतर ही गोष्ट आपल्याला पाहायला मिळत आहे. पूर्णाजी म्हणत असते की सायली आमच्या घरात आहे ते आमच्यासाठी वरदान आहे आणि आमची प्रतिमा पुन्हा परत आली हे आमच्यासाठी खरंच देवाने दिलेलं एक गिफ्ट आहे, असं ती बोलत असते. आणि ते आता
त्यांची फॅमिली पूर्ण झालेली आहे. आज खऱ्या अर्थाने मला आमची फॅमिली पूर्ण झाल्याचं समाधान मिळत आहे असं पूर्णाजी म्हणत असते. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं रविराज पण तेवढाच खुश असतो, कारण फायनली ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या घडत असतात. रविराजलाही छान वाटत असतं, कारण इतक्या दिवसांनंतर प्रतिमा त्याच्यासोबत आहे. आणि त्याचबरोबर आरतीचं तबक उचलल्या सायलीला आठवू लागतं, आई मला पण आरती करायची आहे, माझ्या हातात दे ना आई. छोट्या तन्वीचे भास तिला होऊ लागतात. आरतीचं ताट तिच्या हातात असतं आणि प्रतिमा तिच्या खांद्यावरती हात ठेवते आणि तिला आधार देते आणि म्हणते की तुला काही होणार नाही. आणि त्याच वेळी सायलीला पुन्हा जाणवतं की खरंच आता तिला बरं वाटत आहे, म्हणजेच प्रतिमाने तिला आधार दिलेला आहे आणि तिला त्या गोष्टीचं छान वाटलेलं आहे. इकडे आता सायली, प्रतिमा, रविराज तिघं मिळून बाप्पाची आरती करत असतात. सगळेजण खूप खुश असतात. पहिल्यांदा सायलीच्या हातामध्ये ते तबक असतं. सायली हे सगळं मनापासून करत असते. रविराजला पण सायलीसोबत छानच वाटत असतं. आणि इकडे नागराज प्रियाला उठवायला गेलेला असतो. नागराज प्रियाला उठवायला गेल्यानंतर आपल्याला सांगत असतो, इकडे प्रियाला सांगत असतो की तुला कळतंय का, तू जर अशीच झोपून राहिली ना तर तो महिपत तुझा गळा वळेल आणि तुला कायमचं झोपवेल. तुला लक्षात येत नाही आहे का, काय चुकतंय तुझं ते, असं म्हणत तो तिथला अख्खा जग उचलतो आणि प्रियाच्या तोंडावरती त्यातलं पाणी मारतो. तरीही प्रिया जागी होत नाही. ती उठून बसते आणि पुन्हा लोळत पुन्हा जमिनीवर लोळायला सुरुवात करते, म्हणजे ती झोपत असते. तर इकडे सायली, रविराज, प्रतिमा तिघं मिळून बाप्पाची आरती करत असतात. सगळेजण खूप खुश असतात, पण हा प्रियाचा मूर्खपणा काही केल्या थांबत नसतो आणि प्रिया हे सगळं मुद्दामहूनच करत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं नागराज म्हणतो, अगं उठ, तुला तो महिपत माहिती आहे का काय करेल, अगं तो महिपत तुझा जीव घेईल, आठवते का तुला, चल पटकन उठ. प्रिया काही उठत नसते. शेवटी नागराज म्हणतो की हिच्यामुळं ही पण मला घेऊन डुबणार आहे, त्यामुळं मला विचार करावा लागणार आहे, असं नागराजचं म्हणणं असतं. त्याचबरोबर इकडे रविराज आणि सायली दोघंही बाप्पाची पूजा करत आहेत. आणि उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की प्रिया ही खाली आलेली आहे आणि सायलीच्या हातामध्ये आहे ते तबक घेत आहे आणि तिला म्हणत आहे की तू हिम्मत कशी केली, माझ्या आईबाबांबरोबर पूजेला उभं राहण्याची तू हिम्मत कशी केली, का तू हे केलेलं आहे, हे सगळं ती बोलत असते. तेव्हा सायली मात्र पाहत असते आणि इकडे सायली त्याचबरोबर नागराज हे सगळं चाललेलं असतं आणि प्रिया तिथे येऊन म्हणत असते की हे सगळं माझं आहे, असं ती म्हणत असते. आणि त्याच वेळेस आपल्याला पाहायला मिळतं की प्रिया तिच्या हातातलं ताट ओढून घेण्याचा प्रयत्न करत आहे. सायली म्हणत आहे, अगं एवढी आरती तरी होऊ दे, पण प्रिया ऐकायलाच तयार नाही. तिथं उभ्या असलेल्या प्रतिमाच्या चेहऱ्यावर त्या निरंजनातील ज्या वातीच्या ज्वाला आहेत त्या जाऊ लागलेल्या आहेत, तिला त्रास होऊ लागलेला आहे. आणि सायली आणि प्रिया यांचं औक्षणाच्या ताटाची वडावडी सुरूच आहे. हे सगळं सुरू असतं आणि त्याचबरोबर रविराज पाहतो प्रतिमाला त्रास होत आहे. रविराज धाडकन प्रतिमाच्या जवळ जातो, प्रियाच्या खानदिशी कानाखाली वाजवतो आणि तिला सांगतो की शांत राहायचं, आता बास झालं, आणि प्रियाला तिची लायकी दाखवतो. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.